Henry Fayol, 1841 to 1925. Henry Fayol was French mining engineer. After become a famous industrialist and successful manager. एक मायनिंग इंजिनियर होते, त्यानंतर ते इंडस्ट्रियलिस्ट बनले आणि एक सक्सेसफुल मॅनेजर म्हणून त्यांनी नावलौकिक कमवला. ही स्टार्टेड हिज करियर as a mining engineer in French mining company and become a chief managing director. मायनिंग इंजिनियर म्हणून सुरुवात केली आणि त्यांनी काय ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनले त्या कंपनीचे, फ्रेंच कंपनीचे. इन ऑर्गनायझेशन बाय मेकिंग continuous observation and experiment, he suggested 14 principles of management in his famous book फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. त्यांनी या बऱ्याचशा एवढ्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऑब्झर्वेशन्स केली, एक्सपेरिमेंट केले आणि त्यांनी 14 प्रिन्सिपल आपल्या समोर मांडली त्यांच्या बुक्स मध्ये फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. दिस स्टेटमेंट ऍक्ट ॲज अ गाईडलाईन फॉर डिसिजन मेकिंग. मग त्यांची जी काही स्टेटमेंट, त्यांची जी काही प्रिन्सिपल्स आहेत ही गाईडलाईन ठरली बिझनेस डिसिजन मेकिंग साठी. नेक्स्ट टॉपिक, हेनरी फॉयल 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. फर्स्ट, प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स अलोकेशन ऑफ वर्क अकॉर्डिंग टू द वर्कर्स स्किल, ॲबिलिटी, एक्सपिरियन्स एक्सेट्रा. म्हणजे प्रत्येक वर्करची जी स्किल म्हणजे कौशल्य, ॲबिलिटी क्षमता, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, त्याप्रमाणे प्रत्येक वर्करला काम अलोकेट केलं गेलं पाहिजे. द टोटल वर्क इज डिवायडेड इंटू डिफरंट काइंड सच ॲज टेक्निकल, फायनान्शियल, कमर्शियल, अकाउंटिंग, मॅनेजरियल एक्सेट्रा. प्रत्येक काम हे विविध प्रकारचं असतं. ते कुठल्या कुठल्या भागामध्ये डिवाइड केलं असतं, टेक्निकल, फायनान्शियल, कमर्शियल, अकाउंटिंग, मॅनेजरियल एक्सेट्रा. तर हे जे काही वर्क आहे हे वर्क प्रत्येक वर्करला त्याच्या ॲबिलिटीनुसार विभागून दिलं पाहिजे. काय होतं त्याच्यामुळे बघा, इट हेल्प इन इम्प्रूव्हिंग एफिशियन्सी अँड इन्क्रीज द एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी लेवल. याच्यामुळे प्रत्येक कामगाराची काय वाढते, इफिशियन्सी वाढते आणि आपल्याला अपेक्षित असे प्रोडक्टिव्हिटी लेवल सुद्धा मिळते. कसं, कारण फॉर एक्झाम्पल एखाद्या वर्करला त्याच्या स्किलनुसार एक जो काम किंवा त्याला एक्सपिरियन्स आहे एखाद्या कामाचा, तर त्याला ते काम दिल्यामुळे, स्पेशली त्याला तेच काम दिलं, तो त्या कामामधला काय बनतो, तो एक्सपर्ट बनतो. म्हणजे त्याला ते काम अगदी परफेक्टली जमायला लागतं. मग त्या कामासाठी लागणारा वेळ, त्याशिवाय रिसोर्सेस कमी वापरले जातात आणि अतिशय उत्कृष्टरित्या ते काम होऊ शकतं. त्याच्याऐवजी सपोज डिव्हिजन ऑफ वर्क न करता एखाद्या एम्प्लॉईला एका दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दुसरं, तिसऱ्या दिवशी भलतंच काम दिलं, तर तो एका कामामध्ये सुद्धा काय बनू शकणार नाही, एक्सपर्ट बनू शकणार नाही. मग त्या कामाची प्रोडक्टिव्हिटी आपल्याला मॅनेजरला हवी तशी मिळू शकत नाही. म्हणूनच हे प्रिन्सिपल काय इन्सिस्ट करतं की डिव्हिजन ऑफ वर्क होणं फार आवश्यक आहे. डिव्हिजन ऑफ वर्क असेल तर प्रत्येक माणसाला एक नेमून दिलेलं काम तो करत असतो, त्यामध्ये तो कसा बनतो, एक्सपर्ट बनतो आणि आपल्याला एक्सपेक्टेड अशी प्रोडक्टिव्हिटी लेवल किंवा इफिशियन्सी मिळते. प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. Fayol suggests that there should be proper balance between authority and responsibility. Authority म्हणजे अधिकार, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. हे प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं की अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी या दोघांमध्ये बॅलन्स हवा, म्हणजे समतोल हवा. इट इज नेसेसरी टू गेट वर्क डन प्रॉपरली फ्रॉम सबऑर्डिनेट. खूप गरजेचं असतं की एखादं काम सबऑर्डिनेट करून घेणं. Authority and responsibility must go together. If manager given the authority to complete a task within a given time, he should be held responsible if he does not complete the work in given time. याचा अर्थ काय झाला की एखाद्या मॅनेजरला तुम्ही अथॉरिटी दिली काम कंप्लीट करण्याची,
विदिन द पिरियड ऑफ टाइम, गिवन टाइम. ती कंप्लीट झाली नाही तर ती रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा कोणाची, त्याचीच असली पाहिजे. ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी वरती एक वाक्य बघा, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी मस्ट गो टुगेदर. म्हणजे नुसती ऑथॉरिटी देऊन उपयोग नाही, नुसती रिस्पॉन्सिबिलिटी देऊन सुद्धा उपयोग नाही. जर तुम्ही एखाद्या माणसाला ऑथॉरिटी दिली तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा द्यायला हवी. एखाद्याला नुसती रिस्पॉन्सिबिलिटी देऊन जमत नाही तर त्याला ऑथॉरिटी सुद्धा काम करण्याची तेवढी दिली पाहिजे. Manager should have proper authorities to take managerial decision on his own in respect to the goal. म्हणजे आपल्याला गोल अचीव्ह करायचा आहे तर त्या मॅनेजरला प्रॉपर ऑथॉरिटी सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत, कारण त्याला काम कंप्लीट करायचं आहे. मग त्याच्या पद्धतीने त्याला काम कंप्लीट करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये ऑथॉरिटी सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत. म्हणजेच काय, रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑथॉरिटी ह्या दोन्ही गोष्टी काय, यांचं वाटप समान असलं पाहिजे. दोन्ही गोष्टी समानतेने देण्यात यायला पाहिजे. हे प्रिन्सिपल हेच सजेस्ट करतं की प्रॉपर बॅलन्स असला पाहिजे ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये. नंबर 3, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. Discipline is most important thing in the organization. शिस्त ही खूप महत्वाची असते कुठली ऑर्गनायझेशन असो. इट मीन्स रिस्पेक्टिंग ऑर्डर. रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे, ऑर्डर म्हणजे जे काही सुपिरियर लोक ऑर्डर्स देतात त्याचा रिस्पेक्ट. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना गिव्हन बाय सुपिरियर. सुपिरियर म्हणजे वरिष्ठ. वरिष्ठांनी दिलेले ऑर्डर्स प्रत्येक वेळेला सबऑर्डिनेटने फॉलो केल्याच पाहिजेत. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. हे खूप महत्वाचं आहे. स्मूथ रनिंग म्हणजे बिझनेस सुरळीत चालण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. गुड डिसिप्लिन इज अ रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लीडरशिप. हे डिसिप्लिन हे कसलं रिझल्ट आहे, इफेक्टिव्ह लीडरशिप. लीडर चांगला असेल तरच डिसिप्लिन पाळलं जातं, आणि डिसिप्लिन पाळलं गेलं तर ऑर्डर फॉलो होणार, इन्स्ट्रक्शन फॉलो होणार. म्हणजे सुपिरियरने दिलेल्या ऑर्डर इन्स्ट्रक्शन जर प्रॉपर फॉलो झाल्या तर वर्किंग ऍटमॉस्फिअर सुद्धा चांगलं राहतं, बिझनेस सुद्धा स्मूथली रन होऊ शकतो. देअर मस्ट बी क्लिअर अंडरस्टँडिंग बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर्स. मॅनेजमेंट आणि वर्कर यांच्यामध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग हवं. कुठल्याही प्रकारचा एक म्हणजे कन्फ्युजन किंवा मिसअंडरस्टँडिंग नको. बेसिक डिसिप्लिन शुड बी फॉलोड ॲट ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. एक नॉर्मल डिसिप्लिन जे आहे, शिस्त, ऑर्गनायझेशन मध्ये एक विशिष्ट प्रकारची शिस्त, जी रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजे. मग टॉप टू बॉटम लेवल, अगदी टॉप, मिडल, लोअर लेवल मॅनेजमेंटने सुद्धा रूल्स प्रॉपरली पाळले गेले पाहिजेत. Point number 4, principle of unity of command. According to the file, each subordinate worker should receive order from only one superior. फाईलच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वर्करला एकाच सुपिरियर कडून ऑर्डर आल्या पाहिजेत. इफ एम्प्लॉई और वर्कर रिसीव ऑर्डर अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम मोर दॅन वन बॉस म्हणजे सुपिरियर, it will create confusion in their mind and they will not understand whose order to be followed. म्हणजे समजा एम्प्लॉईला एखाद्या वेळेला इन्स्ट्रक्शन दोन वेगवेगळ्या सुपिरियर माणसांनी दिल्या, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या, तर त्याच्या मनात कन्फ्युजन क्रिएट होऊ शकते की नक्की कोणाची ऑर्डर फॉलो करायच्या. द एम्प्लॉई म्हणजेच वर्कर should receive order and instruction from one superior and answerable to that superior only. म्हणजे एकाच सुपिरियर कडून इन्स्ट्रक्शन आणि ऑर्डर आल्या पाहिजेत आणि एम्प्लॉयने सुद्धा त्याच सुपिरियरला आन्सर दिलं पाहिजे. म्हणजेच कुठल्याही प्रकारची कन्फ्युजन मनामध्ये राहणार नाही. जर का दोन वेगवेगळे इन्स्ट्रक्शन आल्या, समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या सुपिरियरने काम करायला सांगितलं आणि दुसरा सुपिरियर नंतर सांगतो की ते काम करू नको, तर मग कन्फ्युजन निर्माण होणार. नक्की कोणाचं ऐकायचं, दोघं सुद्धा सुपिरियरच आहेत. मग अशा वेळेला
मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलनुसार काय सांगितलं जातंय की युनिटी ऑफ कमांड असावी. म्हणजे काय की एकच व्यक्ती म्हणजे एकच बॉस किंवा एकच सुपिरियर कडून एका एम्प्लॉईला ऑर्डर देण्यात याव्या. म्हणजे एम्प्लॉई त्याच काम व्यवस्थित ऐकून त्याच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करू शकतो. ऍट अ टाइम 2-3 जणांनी जर का एखाद्या एम्प्लॉईला इन्स्ट्रक्शन दिल्या तर एम्प्लॉई कन्फ्युज होऊ शकतो आणि काम प्रॉपरली होऊ शकत नाही. म्हणून अकॉर्डिंग टू द फायर प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड फॉलो केलं पाहिजे. म्हणजे एका सबऑर्डिनेटला एका वेळेला एका सुपिरियर कडून इन्स्ट्रक्शन किंवा सूचना किंवा ऑर्डर्स मिळाल्या पाहिजेत. Principle of unity of direction. Point number 5. In every organization, there should be one head, one plan. Each group in organization should have same objective and the group should be directed to achieve objective by using a single plan. प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये वन हेड वन प्लॅन म्हणजे एकच प्लॅन चालला पाहिजे. किती ग्रुप असून देत, वेगवेगळे डिपार्टमेंट असून देत ऑर्गनायझेशन मध्ये, परंतु सर्वांचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे, सेम ऑब्जेक्टिव्ह सेम उद्दिष्ट पाहिजे आणि प्रत्येक ग्रुप हा त्याच ऑब्जेक्टिव्हला अचीव्ह करण्यासाठी डायरेक्टेड झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ग्रुपला तसंच डायरेक्शन मिळालं पाहिजे की एकच जो प्लॅन आहे सिंगल प्लॅन तो अचीव्ह करायचा आहे. म्हणजे वन हेड वन प्लॅन. या युनिटी ऑफ डायरेक्शन काय सांगतं की कितीही डिपार्टमेंट किंवा कितीही ग्रुप असो ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येक ग्रुपचा एकच प्लॅन असला पाहिजे, एक ठरलेला प्लॅन जो ऑर्गनायझेशनचा प्लॅन म्हटला जाईल आणि तोच अचीव्ह करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. दॅट इज अ युनिटी ऑफ डायरेक्शन. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन. रेम्युनरेशन म्हणजे मानधन. देअर शुड बी डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन एफर्ट्स अँड रिवॉर्ड. एफर्ट आणि रिवॉर्ड यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप असावी. द फेअर रेम्युनरेशन अफेक्ट ऑन इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. फेअर रेम्युनरेशन काय करतं, इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी अफेक्ट करतं म्हणण्यापेक्षा ते त्याच्यावर परिणाम करतं. द रेम्युनरेशन इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ स्किल, नॉलेज, टेन्युअर, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मार्केट ट्रेंड, प्रॉफिटेबिलिटी एक्सेट्रा. रेम्युनरेशन सेट करताना स्किलच्या आधारावर, नॉलेज, टेन्युअर, किती वर्ष एखादा एम्प्लॉई काम करतोय, नॉलेज किती आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग काय, ह्या सर्व गोष्टींचा, प्रॉफिटेबिलिटी काय, मार्केट ट्रेंड काय, या सर्व गोष्टींचा विचार करूनच प्रत्येकाचं ऑर्गनायझेशन मध्ये रेम्युनरेशन ठरलं पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर अँड अथॉरिटी. सेंट्रलायझेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर अँड अथॉरिटी. म्हणजे पॉवर अँड अथॉरिटीज ह्या काय एकाच ठिकाणी एकवटल्या जाणं याला सेंट्रलायझेशन म्हणतात. इन सम ऑर्गनायझेशन दीज पॉवर इज वेस्टेड इन वन हँड अँड ऑर फ्यू हँड. काही एकाकडेच किंवा काही जणांकडेच या पॉवर्स दिलेल्या असतात. वन हँड ऑर फ्यू हँड म्हणजे एखादी व्यक्ती किंवा फार थोड्या व्यक्तींकडे ही ऑर्गनायझेशन मध्ये पॉवर असते. बट इफ साइज ऑफ ऑर्गनायझेशन इज लार्ज देन देर इज अ डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर ऑफ अथॉरिटी. बट इफ साइज ऑफ ऑर्गनायझेशन इज लार्ज देन देर इज अ डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर ऑर अथॉरिटी. पण साइज ऑफ ऑर्गनायझेशन कशी असेल, लार्ज असेल तर डिसेंट्रलायझेशन होतं. डिसेंट्रलायझेशन होतं म्हणजे काय होतं की ज्या काही पॉवर्स आहेत, ज्या काही अथॉरिटीज आहेत त्या काय केल्या जातात, वेगवेगळ्या माणसांकडे विभागल्या जातात. फाईल सजेस्ट दॅट देअर शुड बी प्रॉपर बॅलन्स बिटवीन सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. फाईल काय सांगतात, काय सजेस्ट करतात की प्रॉपर बॅलन्सिंग असलं पाहिजे सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन मध्ये. The degree of centralization or decentralization depend upon following factors such as nature of organization, size of organization, type of activity, etc. मग हे सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन कशावर अवलंबून आहे, तर ऑर्गनायझेशनचं नेचर काय, ऑर्गनायझेशन कुठल्या प्रकारची आहे, साईज ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशनची साईज काय, टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी. टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे
कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, कुठल्या प्रकारचा बिझनेस ऑर्गनायझेशन करते ते. ह्या सर्व गोष्टींवर सेंट्रलाइज किती करायचं, डिसेंट्रलायझेशन किती करायचं हे अवलंबून असतं. म्हणजेच हेच प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं की प्रॉपर बॅलन्स असला पाहिजे सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटीचा. Principle of order. This principle is based on a place for everything and everything in its place. हे प्रिन्सिपल कशाच्यावर आधारित आहे की प्रत्येक गोष्टी साठी एक जागा असते आणि प्रत्येक गोष्ट त्या विशिष्ट जागेवरच राहिली पाहिजे. Human resource and material should be in right place at right time and on a right job. ह्युमन रिसोर्स असो किंवा मटेरियल असो त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेला वापर झाला पाहिजे. ह्युमन रिसोर्स सुद्धा जर जॉब आहे तर तो जॉब माणसाला, एम्प्लॉईला, योग्य त्या माणसाला योग्य तो जॉब दिला गेला पाहिजे. हे प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट जागा आहे, विशिष्ट प्लेस आहे. प्रत्येकाचं वापर हा योग्य त्या वेळेनुसार, योग्य त्या जागेनुसार, योग्य त्या कामानुसार झाला पाहिजे. मग ते ह्युमन रिसोर्सेस असो किंवा कुठल्याही प्रकारचं मटेरियल असो. दिस प्रिन्सिपल फोकस ऑन प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्स. हे प्रिन्सिपल कशावर फोकस करतं? द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्स. फिजिकल अँड ह्युमन रिसोर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस, इतर कोणी मटेरियल, कुठलंही मटेरियल एक्सेट्रा, किंवा ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी स्त्रोत, मानवी साधन संपत्ती किंवा माणसांचा वापर हा प्रॉपर झाला पाहिजे. त्याचं युटिलायझेशन विदाउट वेस्ट, प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे. पॉइंट नंबर 9, प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर. टेन्युअर म्हणजे कालावधी, स्टेबिलिटी म्हणजे स्थिरता. ऍट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे नेमणूक. ऑफ एम्प्लॉई. रिक्रुटमेंट म्हणजे नेमणूक, म्हणजे एक एम्प्लॉईची नेमणूक करते वेळेला द मॅनेजमेंट शुड गिव्ह जॉब सिक्युरिटी. ऍश्युअर तिथे शब्द इंटू ब्रॅकेट मध्ये आहे. ऍश्युअर म्हणजे खात्री देणे. जॉब सिक्युरिटी. इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रिएटिंग सेन्स ऑफ बिलॉंगिंग. का असं? कारण जोपर्यंत त्याला जॉब सिक्युरिटी देत नाही तोपर्यंत तो व्यक्तीला बिलॉंगिंगनेस येणारच नाही. बिलॉंगिंगनेस म्हणजे आपलेपणा. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीला टेम्पररी काम दिलंय मॅनेजरने, तर मॅनेजरने ते काम दिल्यानंतर तो टेम्पररी आहे, त्याला सुद्धा माहिती आहे एका ठराविक कालावधीनंतर त्याला कामावरून काढून टाकलं जाणार आहे किंवा त्याचा कालावधी संपणार आहे. मग तो आपलेपणाने काम करेल का? निश्चित नाही. तो जाऊ दे, मला काय थोडे दिवस काम करायचंय. त्यामुळे त्यापेक्षा जर का एखाद्या एम्प्लॉईला जॉब सिक्युरिटी दिली तर काय होणार की तो आपली कंपनी आहे, आपली ऑर्गनायझेशन, आपल्याला इथे काम करायचं आहे, जेवढी कंपनी चांगली चालेल तेवढं आपल्याला सुद्धा चांगलं काम मिळेल अशा उद्देशाने तो काम करणार. एक बिलॉंगिंगनेस निर्माण होणार, त्याचा आपलेपणा निर्माण होणार. इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता. इनसिक्युरिटी इन जॉब अफेक्ट इफिशियन्सी ऑफ एम्प्लॉई अँड मिनिमाइज इट्स आउटपुट. जेवढी इनसिक्युरिटी होते तेवढी इनफिशियन्सी का होते, इफिशियन्सी का होते, अफेक्ट होते. म्हणजे इफिशियन्सीवर परिणाम होतो. अँड मिनिमाइज द आउटपुट. आणि आउटपुट काय होतं? मिनिमाइज होतं. म्हणूनच या प्रिन्सिपल नुसार काय सजेस्ट केलं जातंय की एम्प्लॉईची जी काही एम्प्लॉई ज्यावेळेला रिक्रूट केला जातो त्यावेळेला त्याला जॉब सिक्युरिटी दिली गेली पाहिजे. त्याला अश्युअर केलं गेलं पाहिजे की त्याचा जॉब हा स्टेबल जॉब आहे. अशा पद्धतीने त्याला काम दिलं पाहिजे, तरच तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. इक्विटी. इक्विटी मीन्स सोशल जस्टिस. जस्टिस म्हणजे न्याय, सोशल सामाजिक. इक्विटी म्हणजे समानता. While dividing the work, delegating the authorities, deciding the monetary terms, etc. While dividing work म्हणजे काम विभागून देणे. Delegating the authority म्हणजे अधिकाराचा, ज्या वेळेला एखादी हायर अथॉरिटी किंवा हायर लेवलची
टॉप मॅनेजमेंट किंवा एखादा व्यक्ती आपल्याकडचे अधिकार दुसऱ्याला देतो, त्याला म्हणतात डेलिगेट करणं. तर अशा प्रकारे अधिकार दुसऱ्याला देत असताना डिसाइडिंग मॉनिटरी टर्म्स म्हणजे मॉनिटरी फायदे, काम करणाऱ्या व्यक्तींना मॉनिटरी फायदे काय द्यायचे ते डिसाइड करताना म्हणजेच डिसाइडिंग मॉनिटरी टर्म्स, देअर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन बिटवीन एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉईला या सर्व गोष्टी देत असताना कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव होता कामा नये. पुन्हा वाक्य बघा, व्हाईल डिवाइडिंग द वर्क, डेलिगेटिंग द अथॉरिटी, डिसाइडिंग मॉनिटरी टर्म्स एक्सेट्रा, देअर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन बिटवीन एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉईला काम विभागून देताना, त्यांना काही अथॉरिटीज ट्रान्सफर करताना, काही अथॉरिटीज म्हणजे काही अधिकार देताना, डिसाइडिंग मॉनिटरी टर्म्स त्यांचे मॉनिटरी बेनिफिट्स, त्यांना मिळणारं मानधन म्हणा, पगार म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स देताना कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होता कामा नये. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव होता कामा नये. इट ऑल्सो सजेस्ट, हे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी काय सजेस्ट करतं? इट ऑल्सो सजेस्ट दॅट रेम्युनरेशन पेड शुड नॉट डिपेंड अपॉन डिपार्टमेंट बट at the level on which they are working. एम्प्लॉयचं रेम्युनरेशन हे त्यांच्या डिपार्टमेंटवर ठरवू नये, तर ते काय करतायत ते द लेवल ऑन विच दे आर वर्किंग, म्हणजे ते कुठल्या लेवलला काम करत आहेत त्याच्यावर डिपेंड असलं पाहिजे. एम्प्लॉई वर्किंग इन सेम लेवल शुड बी पेड सेम वेजेस. सेम लेवलला काम करणारे जेवढे एम्प्लॉय आहेत त्यांना सेम वेजेसच दिल्या पाहिजे. कोणाला एकाला जास्त वेजेस म्हणजे एकाला जास्त पगार, दुसऱ्याला तेच काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला कमी पगार, असं होता कामा नाही. म्हणजे सर्वांना या सर्व बाबतीत कशी असली पाहिजे? समानता असली पाहिजे. हेच हे प्रिन्सिपल काय करतं? सजेस्ट करतं. पॉइंट नंबर 11, प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. इट रेफर्स टू गिव्ह फ्रीडम टू एम्प्लॉई विथ न्यू इनोव्हेटिव्ह आयडियाज. याचा अर्थ काय किंवा हे प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं की प्रत्येक एम्प्लॉईला फ्रीडम असलं पाहिजे नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया अप्लाय करायला. इट इज अ फ्रीडम टू थिंक अँड डेव्हलप न्यू आयडियाज अँड मेथड. हे कसलं फ्रीडम आहे? टू थिंक अँड डेव्हलप न्यू आयडियाज अँड मेथड. म्हणजे नवीन नवीन आयडिया शोधायच्या, नवीन नवीन काहीतरी थिंकिंग चांगल्या प्रकारे करून, म्हणजे चांगल्या प्रकारे विचार करून नवीन नवीन काहीतरी आयडिया डेव्हलप करायच्या, मेथड डेव्हलप करायचा, याचं फ्रीडम एम्प्लॉईला असलं पाहिजे. धिस इनिशिएटिव्ह टेकन बाय एम्प्लॉई शुड बी वेलकम बाय मॅनेजर. हे इनिशिएटिव्ह टेकन बाय एम्प्लॉई शुड बी वेलकम बाय मॅनेजर. आणि हे इनिशिएटिव्ह जर का एखादा एम्प्लॉई घेत असेल तर ते मॅनेजरने काय केलं पाहिजे? वेलकम म्हणजे त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. The initiative taken by employee should be welcomed by manager. मॅनेजरने हे इनिशिएटिव्हला नेहमी सपोर्ट केला पाहिजे. नवीन एम्प्लॉईनं काम करताना नवीन नवीन काही आयडियाज, इनोव्हेशन्स जर का काही नवीन नवीन आयडिया दिल्या, इनोव्हेशन्स करत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून ऑर्गनायझेशनला त्याचा काय होऊ शकतो? फायदा होऊ शकतो. पॉइंट नंबर 12, प्रिन्सिपल ऑफ स्पिरिट द कॉप्से. टीमवर्क. इट मीन्स टीमवर्क और युनिटी इज स्ट्रेंथ. हे प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं? काय सांगतं की टीमवर्क, युनिटी ही काय? स्ट्रेंथ असते. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. रनिंग एनी ऑर्गनायझेशन इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी अँड मॅनपॉवर इज व्हॅल्युएबल असेट ऑफ एन ऑर्गनायझेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारचे ऑर्गनायझेशन रन करणं ही काय? ग्रुप ऍक्टिव्हिटी अँड मॅनपॉवर इज व्हॅल्युएबल असेट ऑफ एन ऑर्गनायझेशन. मॅनपॉवर जी आहे ती काय? व्हॅल्युएबल असेट आहे ऑर्गनायझेशनचा. इफ वर्कर वर्क कलेक्टिव्हली अँड विथ म्युच्युअल ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह क्विकली. जर वर्कर लोकांनी कलेक्टिव्हली एकत्रितरित्या एक टीम म्हणून काम केलं, संघ म्हणून काम केलं, अँड विथ म्युच्युअल ट्रस्ट. विथ म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे एकमेकावर विश्वास, कॉन्फिडन्स. ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स म्हणजे एकमेकावर विश्वास ठेवून काम केलं तर नक्कीच जे काय प्रॉब्लेम्स असतात ते इमिजिएटली लवकर काय होतात? क्विकली सॉल्व्ह होतात.
टीम स्पिरिट खूप महत्वाचं आहे. कुठलाही एखादा व्यक्ती पूर्ण ऑर्गनायझेशन चालवू शकत नाही, त्याला सर्वांची साथ आवश्यक असते. एक टीमवर्क ऑर्गनायझेशन चालवणं हे काय आहे, टीमवर्क आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. म्हणूनच वर्कर लोकांमध्ये एक टीमवर्कची भावना हवी, एक टीम स्पिरिट हवं. हे प्रिन्सिपल टीमवर्कचं महत्व आपल्याला सांगतं. Point number 13, principle of scalar chain. Scalar chain means the hierarchy of authority from top level to lower level for the purpose of communication. बाजूला जो डायग्राम दिसतोय, जे काही पिक्चर दिसतं त्यामध्ये बघा की टॉप लेवलला कोण आहे, ए आहे. ए पासून ई टू एफ जी असं कम्युनिकेशन होतं. किंवा जर का डी ला कम्युनिकेशन करायचं असेल तर डी टू सी, सी टू बी, बी टू ए असं कम्युनिकेशन जातं. म्हणजे प्रत्येक स्टेपने कम्युनिकेशन वरती खाली होतं, अपवर्ड डाऊनवर्ड होतं. याला स्कॅलर चेन असं म्हणतात. दिस हेल्प टू एन्श्योर ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन. हे कशासाठी हेल्पफुल आहे, तर ऑर्डरली फ्लो राहतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशनचा, याच्यासाठी हे उपयुक्त आहे. ट्रॅडिशनली म्हणजे पूर्वीपासून ऑर्गनायझेशन काय करतात की ऑर्गनायझेशन यूज टू फ्रेम लार्ज स्कॅलर चेन विच इज टाइम कन्झ्युमिंग. ही अशी स्कॅलर चेन काय केली जाते, यूज केली जाते. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे अशी स्कॅलर चेन यूज केली जाते. आता बाजूच्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय की ए ला इन्स्ट्रक्शन जी साठी इन्स्ट्रक्शन द्यायची आहे, पण ए डायरेक्टली देणार नाही. तर ए काय करणार, ई ला देणार, ई एफ ला ट्रान्सफर करणार आणि एफ नंतर कोणाला देणार, जी ला इन्स्ट्रक्शन देणार. म्हणजे काय झाली, स्कॅलर चेन. आता फॉर एक्झाम्पल बघा, ए जनरल मॅनेजर इन्फॉर्म द डिसिजन टू रिस्पेक्टिव्ह फंक्शनल मॅनेजर. मग एखादं डिसिजन जनरल मॅनेजरने घेतलं तर ते डिसिजन जनरल मॅनेजर डायरेक्टली फॉरवर्ड नाही करत खाली बॉटम लेवलला, तर तो काय करतो, रिस्पेक्टिव्ह फंक्शनल मॅनेजमेंट त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजरला सांगितलं जातं. देन द फंक्शनल मॅनेजर विल पास इट टू सुपरवायझर. मग तो सुपरवायझरकडे पास करणार ती इन्स्ट्रक्शन. देन सुपरवायझर विल इन्फॉर्म टू फोरमन अँड सो ऑन अकॉर्डिंग टू लेवल ऑफ अथॉरिटी. म्हणजे तो सुपरवायझर पुन्हा कोणाला सांगणार, फोरमनला सांगणार. आणि तो फोरमन पुन्हा कोणाला सांगणार, की ज्याला सांगायचं तसं अकॉर्डिंग टू लेवल ऑफ अथॉरिटी ती इन्फॉर्मेशन पास होत जाणार. म्हणजे ट्रॅडिशनली ही अशा पद्धतीने म्हणजे अशा प्रकारे मेसेज पास ऑन केला जायचा. फॉर अवॉइडिंग धिस लॉंगर चेन अँड टेक स्पीडी डिसिजन, क्रॉस कम्युनिकेशन or direct communication is followed by various organization which is known as a gangplank. For avoiding this longer chain to take speedy decision, cross communication or direct communication is followed by various organization. म्हणजे काय, हा जो काही लॉंगर चेन आहे ही अवॉइड करायची आणि स्पीडी डिसिजन घ्यायचं, तर त्याच्यासाठी क्रॉस कम्युनिकेशन किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन काही ऑर्गनायझेशन मध्ये फॉलो केलं जातं. त्यालाच काय म्हणतात, तर गँगप्लॅंक. बघा, डायरेक्ट कम्युनिकेशन फॉलोड बाय व्हेरियस ऑर्गनायझेशन विच इज नोन ॲज अ गँगप्लॅंक. तिथे बघा तुम्हाला येलो लाईन दिसते बघा, म्हणजे डी ला कम्युनिकेशन करा, डी टू जी कम्युनिकेशन, हे डायरेक्ट कम्युनिकेशन झालं. रादर दॅन ते अपवर्ड जाणं, डाऊनवर्ड येणं, त्याच्याशी कोणाचं कम्युनिकेशन झालं, डायरेक्टली डी टू जी, तो गँगप्लॅंक झाला. मग आता हे फास्ट कम्युनिकेशन झालं ना, याच्या म्हणजे हे काय करतं, की गँगप्लॅंक मुळे काय झाला, टाइम स्पेंड होणं वाचला. फॉर डायरेक्ट कम्युनिकेशन प्रॉपर परमिशन ऑफ अथॉरिटीज इज नेसेसरी. परंतु हे कम्युनिकेशन करण्यासाठी काय आवश्यक आहे, प्रॉपर अथॉरिटी आवश्यक आहे. प्रॉपर अथॉरिटी जर असेल तरच असं कम्युनिकेशन घडू शकतं. हे झालं प्रिन्सिपल ऑफ स्कॅलर चेन. पॉइंट नंबर 14, प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. याचा अर्थ असा झाला की इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला तुम्ही सबऑर्डिनेशन द्या. सबऑर्डिनेशन म्हणजे कमी दर्जा द्या. कोणाला,
इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचा जो वैयक्तिक इंटरेस्ट आहे, वैयक्तिक हित आहे त्याला. कोणाच्या तुलनेमध्ये? तो ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट म्हणजे ऑर्गनायझेशनच्या इंटरेस्ट पेक्षा कसं पाहिजे? कमी महत्व द्यायचं आपल्या स्वतःच्या किंवा इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला. According to this principle, the interest of an individual must be given less importance than the interest of the organization. या प्रिन्सिपल नुसार इंटरेस्ट कसं दिलं पाहिजे? लेस इंटरेस्ट ऑफ एन इंडिव्हिज्युअल कसं दिलं पाहिजे? लेस इम्पॉर्टन्स दिलं, म्हणजे इंटरेस्ट ऑफ इंडिव्हिज्युअलला लेस इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे दॅन द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पर्सनल इंटरेस्ट आहे त्याला त्याने प्राधान्य द्यायचं नाही. ऑर्गनायझेशन मध्ये असताना एखाद्या एम्प्लॉईने आपल्या पर्सनल इंटरेस्टला प्राधान्य द्यायचं नाही. तर कोणाला द्यायचं? ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे कंपनीचा हिताला प्राधान्य द्यायचं. While taking decision in the organization, the manager should always consider the interest of the whole group rather than interest of a single employee. मॅनेजरने काय करायचं की कुठल्याही एका इंडिव्हिज्युअलच्या, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या एम्प्लॉईच्या इंटरेस्टला प्राधान्य देण्यापेक्षा पूर्ण ग्रुपला म्हणजे काय? संपूर्ण कामगारांचं किंवा संपूर्ण एम्प्लॉईला काय करायचं? प्राधान्य द्यायचं. सर्वांचं भलं कशात आहे ते पाहायचं. Similarly, employee should protect the interest of organization first and his personal interest should be subordinated. त्याचप्रमाणे एम्प्लॉईने सुद्धा काय करायचं? He should protect interest of the organization first. ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट, ऑर्गनायझेशनचं हित प्रथम जपायचं, त्याच्यानंतर पर्सनल इंटरेस्टला प्राधान्य द्यायचं. त्यावेळेला पर्सनल इंटरेस्ट सबऑर्डिनेट करायचं. म्हणजे काय? सबऑर्डिनेट करायचं म्हणजे त्याला कमी दर्जा द्यायचा. म्हणजेच पर्सनल इंटरेस्ट पेक्षा प्राधान्य कोणाला द्यायचं? ऑर्गनायझेशनल इंटरेस्टला द्यायचं. फॉर एक्झाम्पल, इन एव्हरी गेम, एक्झाम्पल द्यायचं बघा, प्रत्येक गेम, इन एव्हरी गेम द प्लेयर आर ऑलवेज थिंकिंग अबाउट विनिंग द मॅच ऍज अ टीम रादर दॅन देअर इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड. प्रत्येक वेळेला जे चांगले प्लेयर असतात ते बघा की काय करतात, जे टीमवर्कने खेळतात ते काय करतात नेहमी की मॅच कशी जिंकता येईल आपल्याला संघासाठी याचा विचार करतात, रादर दॅन इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड. स्वतःच्या रेकॉर्डसाठी खेळण्यापेक्षा ते काय करतात? इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड वाढवण्यापेक्षा मॅच कशी जिंकता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात. यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनचा, ऑर्गनायझेशनला कसा फायदा होईल, ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट जपलं जाईल याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट पेक्षा ऑर्गनायझेशन इंटरेस्टला महत्व दिलं गेलं पाहिजे असे प्रिन्सिपल सजेस्ट करतात. ही झाली आपली हेनरी फायल्स 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. या ठिकाणी आपण हे लेक्चर स्टॉप करत आहोत. हे तुम्ही रीड आउट करा. थोडा हा चॅप्टर अगेन पुन्हा तुम्ही रीड आउट करा. मी नोट्स तुम्हाला पाठवेन त्यामध्ये, कारण समजून घ्यायला थोडंसं लिटिल बिट थोडं डिफिकल्ट वाटेल, परंतु तुम्हाला हे एकदा वाचल्यावर व्यवस्थित समजून येईल. इन केस ऑफ एनी डिफिकल्टी प्लीज मला डाउट्स विचारा. थँक्यू. हॅव अ गुड डे.